त्यांना नेमकं काय माहिती असणार की आमची चर्चा काय झालेली होती। आणि एकीकडे विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे किंवा विलिनीकरण होणार की नाही, चर्चा काय झाली होती, अजितदादांनी काय सांगितलं होतं, याबद्दल एक खूप मोठा संभ्रम आत्ताच्या घडीला राजकारणात तयार झालेला असला तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या अपघातासंदर्भात सुद्धा विरोधकांकडनं संशयाचं धुकं निर्माण केलं जातंय। उलटसुलट चर्चा रंगू लागल्यात। विरोधातल्या काही नेत्यांनी अजित पवारांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्यात। भाजपच्या भ्रष्टाचाराची एक फाईल अजित पवारांकडे होती असा दावा स्वतः अजितदादांनी केला होता आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात हा अपघात घडल्याचं वक्तव्य ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी केलं आणि नव्या शंकांना जन्म दिलाय। सोबतच अजित पवारांच्या विमान अपघाताची घटना पाहिली की जस्टिस लोया प्रकरणाची आठवण येते असंही राऊत म्हणाले। सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातले सुनावणी करणारे विशेष सीबीआयचे जज BH लोया यांच्या सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणामध्ये त्यांनी सुनावणी केली होती आणि त्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता, ज्यानंतर मोठं राजकीय वादंग सुद्धा पाहायला मिळालेलं। तर अजित पवारांनी भाजपवरती आरोप केल्यानंतर अवघ्या 10 दिवसामध्ये अजित पवारांचा अपघात कसा काय घडला अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचं प्रकरण पाहिलं की आपल्याला जस्टिस लोया प्रकरणाची आठवण येते असं राऊत का म्हणाले, आपण बघूया। खाया है और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है। ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है। देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूं, लेकिन ये मौत रहस्यपूर्ण है। आपके ऊपर आरोप किया, फाइल कहां है? मेरी जानकारी है कि अजित पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे। जब मुंबई से वो निकले बारामती में, तब भी वो फाइल उनके पास थी और आधे घंटे में अजित पवार जी की दर्दनाक मौत हो गई। उसकी जांच होनी चाहिए। तर अजित पवारांच्या अपघातावरनं आता काहूर निर्माण झालंय, विरोधकांकडनं काहूर निर्माण केलं जातंय आणि संशयाचा धूरही येऊ लागलाय। संजय राऊत यांनी जे जे मुद्दे उपस्थित केलेत त्या संदर्भात उज्ज्वल निकम भाजपचे राज्यसभेचे खासदार यांनी उत्तरं दिलेली आहेत, तीही आपण पाहूया। माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका आहे। ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन, तेव्हाच माझ्या मनात धस झालं। तेव्हाच याचा अर्थ असा होता की अजितदादांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। जस्टिस लोया हे एका लग्न समारंभासाठी नागपूरला गेले। त्यांच्या समवेत जे न्यायाधीश बरोबर होते ते जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो होतो। जस्टिस लोयांचा मृत्यू हा त्यांचा हृदयविकाराच्या आजारी झाला होता आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक आल्याने तिथे मृत्यू पावला। परंतु दुर्दैवाने याचं देखील राजकीय भांडवल केलं जातं। हे आपल्या लोकशाहीचं प्रगत चिन्ह म्हणायचं की एखाद्याबद्दल अफवा आणि वावड्या उडून लोकांना झुलवत ठेवायचं। आणि परिस्थिती सध्या अशी आहे की